सो लक्ष द्या. आता आपण काय करणार आहे गंमत बघा. तो कुठपर्यंत आलो बरं आपण आलो की वाय पी. ठीक आहे, तो आपण कुठपर्यंत आलो, वाय पी पर्यंत आपण आलो. सो वाय पीनी आपण वाय सी पर्यंत आलो. तो वाय सी काढण्याचा हा एक तरीका आहे. पण मला दिसायला भेटतात की जर का समजा आता लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही हे इक्वेशन बघताय, जो तुम्हाला फाय ऑफ डी दिसायला भेटतोय, फाय ऑफ डी इज इक्वल टू 0 करून ऑक्झिलरी इक्वेशन काढतायत, तुम्हाला दिसायला भेटेल डीचा पॉवर 2 आहे. तो डीचा पॉवर 2 आहे, याचा अर्थ सेकंड ऑर्डर किती आहे, सेकंड ऑर्डर. तो सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे. हे काय आहे, सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे. तो सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे, एवढी बात आपल्या लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, तो सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे, एवढी बात आपल्या लक्षात राहायला पाहिजे. मग सेकंड ऑर्डर इक्वेशन याचा अर्थ काय आहे की डीचे रूट 2च येतील. जर समजा थर्ड ऑर्डर इक्वेशन राहिलं असतं म्हणजे काय, डी क्यूब प्लस डी स्क्वेअर प्लस ट्वाईस डी, राईट, ब्रॅकेटच्या बाहेर वाय, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू वाट, इज इक्वल टू 0 समजा. तर तुम्ही काय करतात, फाय ऑफ डी कम्पेअरिंग विथ 0 म्हणजे डी स्क्वेअर प्लस डी क्यूब प्लस डी स्क्वेअर प्लस ट्वाईस डी इज इक्वल टू 0. मग तुम्हाला जर का मी विचारले, सांगा रे या डीचे किती रूट येतील, तुम्ही म्हणा डीचे ना 3 रूट येतील कोणते तरी, बरं का. तो डीचे 3 व्हॅल्यू येतील का, कारण की त्याची ऑर्डर किती आहे, 3 आहे. लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करतो. मग आता एक बात काय लक्षात घ्या, जे तुम्ही रूट काढतायत, जे रिअल रूट घेत आहेत, ते कधी कधी ते रिअल रूट जे आहेत ना ते रिपीट पण होत असतात. उदाहरण आपण घेऊ, तर जे काही रूट असतात ना ते रूट जे आहेत ना रिपीट पण होतात. फॉर एक्झाम्पल समजा एखादं मी काहीतरी इक्वेशन घेतो, मी इक्वेशन काही पण घेतो, समजा मी इक्वेशन काही घेतो, वाय इज इक्वल टू 0. तो याचं मी उत्तर काढतो, काय करतो, डी स्क्वेअर प्लस ट्वाईस डी प्लस 2 इज इक्वल टू 0. आणि समजा याचे रूट जे ना असे आले रे, डी इज इक्वल टू 2 आणि 2, म्हणजे दोघं रूट ना सारखे आले. समजा तुम्ही समजून घ्या, काही लागत नाही त्याला, राईट का. याचे किती आलेत, तो 2 रूट आले. जर याचे 2 रूट आले, याचा अर्थ मला वाय सी कसा काढावा लागतो, तो वाय सी लक्षात घ्या. तुम्ही कसं काढणार होते वाय सीला, असं काढू शकणार होते तुम्ही. जर का वेगळे आले असते तर कसं काढलं असतं, तर 2 आणि 3 जर का आले असतात तर वाय सी कसं काढता तुम्ही, वाय सी इज इक्वल टू C1 इरेज टू ट्वाईस एक्स प्लस C2 इरेज टू थ्राईस एक्स, अशा पद्धतीने तुम्ही केलं असतं, राईट का. जर का समजा वेगळे आले असते तर, पण सारखे आलेत ना ते, जर सारखे सारखे आले तर अशा पद्धतीने लिहितात रे, वाय सी इज इक्वल टू C1 एक्स प्लस C2, 2 जर सारखे आले तर इरेज टू पॉवर ट्वाईस एक्स, हे आपलं उत्तर येतं, राईट. जर समजा हे रूट ना, हे जे ना थर्ड ऑर्डरचं इक्वेशन होतं, तर उत्तर जे आहेत ना अशा पद्धतीने आले 2 2 2, ते डी जो आहे ना त्या डीचे रूट काय आले 2 2 2, अशा पद्धतीने आले. मग तुम्ही वाय सी कसा काढणार, वाय सी इज इक्वल टू तुम्ही कसं काढणार माहिती आहे, 3 आहेत ना, ते 3, तो 3 असल्या कारणाने इक्वेशन असं बनवायचं, C1 एक्सचा स्क्वेअर प्लस C2 एक्स प्लस C3, राईट का. अशा पद्धतीतून तुम्हाला क्वाड्रॅटिक, जर 3 असतील ते सेम रूट, तर तुम्हाला असं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून इरेज टू पॉवर ट्वाईस एक्स असं करता यायला पाहिजे. 2 मार्काची गणित येतात रे याच्यावरती, लक्षात ठेवा हे बात. ठीक आहे, तो सरळ अशा पद्धतीने तुम्हाला करता यायला पाहिजे. जर 4 जर असतील तर 4, तर तो 4 जर का समजा 2 2 4 होते, 2 2 2 2 अशा पद्धतीने 4 रूट्स आले रिअल रूट. पण तुम्ही वायसी काय करणार, वाय सी इज इक्वल टू C1 एक्स क्यूब प्लस C2 एक्स स्क्वेअर प्लस C3 एक्स प्लस C4, लक्षामध्ये, इंटू इरेज टू पॉवर ट्वाईस एक्स. आणि जर समजा असं आलं तर जर समजा तुम्ही रूट काढले, रूट तुम्हाला काढता यायला पाहिजे, कसं काढता सांगतो वाटल्यास तुम्ही. तर समजा मी काढले, तर डीची व्हॅल्यू आणली मी 2 2 2 1 आणि 3. आता म्हणतायत की डीचे रूट्स आले, आता उत्तर काढून सांगा. सो वाय सी इज इक्वल टू वाट, 3 सारखे आहेत ना, तो 3 सारखे म्हणजे मला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागेल, C1 एक्सचा स्क्वेअर प्लस C2 एक्स प्लस C3, अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं. इरेज टू पॉवर ट्वाईस एक्स प्लस C4 इरेज टू पॉवर एक्स 1 एक्स प्लस C5 इरेज टू पॉवर थ्राईस एक्स, अशा पद्धतीने याला लिहितात. तो कळाला की बात तुम्हाला क्लिअर झाली का. रिअल रूट बद्दल पटकन सांगा. जर तुम्हाला रिअल, लक्षात घ्या मी काय बोलतो तुम्हाला, की बाबा हे इक्वेशन आहे आपलं, या इक्वेशनला आपण अशा पद्धतीने लिहितो, त्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहितो, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे तर इक्वेशन आहे. पण त्याचे सोल्युशन 2 पद्धतीचे असतात, कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन, पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन जे काय आहे ते कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन कधी काढतो आपण, जर तुम्हाला फाय ऑफ डी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0 जर असेल, त्या केसमध्ये तुम्हाला काढता येईल तो, राईट. तर अशा पद्धतीने आपण जात असतो. हे झालं रिअल रूटबद्दल. आता इमॅजिनरी रूट जर आले तर काय करावं, इमॅजिनरी रूट म्हणजे काय, समजा तुम्हाला इक्वेशन काहीतरी दिलेलं आहे, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू समथिंग 0, राईट. तर तुम्ही काय करता, तुम्हाला लक्षात घ्या, काही पण एक बात लक्षात घ्या, जर फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणतंय आणि म्हणताय तुम्ही कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काढता येईल, याचं पण कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काढता येईल, पण तुम्हाला काय करावं लागेल, फाय ऑफ डी इज इक्वल टू 0 करावं लागेल, तेव्हा जाऊन ते उत्तर काढावं लागेल. लक्षामध्ये, सो तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन बनवावं लागतं, तेव्हा ते उत्तर येईल. आपण उदाहरण बघू, त्याच्यावर कळून जाईल. पण याचे उत्तर जे ना, याची रूट्स जे ना ती इमॅजिनरी आली, अल्फा प्लस ऑर मायनस बीटा आहे. तर याचं सोल्युशन काय असतं, याचं सोल्युशन असतं अशा पद्धतीने, वाय सी इज इक्वल टू इरेज टू पॉवर अल्फा एक्स ब्रॅकेटमध्ये C1 कॉस ऑफ बीटा एक्स प्लस C2 साइन ऑफ बीटा एक्स.
राईट. सो अल्फा प्लस ऑर मायनस बीटा आय अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. तुम्हाला इमॅजिनरी रूट कसा काढता येईल, इमॅजिनरी रूट काढण्यासाठी जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं आपलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनला त्याला सॉल्व करायची गरज पडते. कसं सॉल्व करतो आपण त्याला, समथिंग असं करतात ना बघा, बी काय करतात त्याला, बी ना बी स्क्वेअर बी प्लस ऑर मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आय थिंक, आय थिंक मला कन्फर्म नाही, डिवाइड बाय टॉईस ए अशा पद्धतीने काढतात का रे, राईट का. सो मायनस बी आहे तिथं, मायनस बी आहे का, हे मायनस बी प्लस ऑर मायनस असं आहे का, बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय टॉईस ए, राईट. तो अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करतो. ही बात तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. जर का हे विसरला तर तुम्हाला ते बी जमणार नाही, राईट का. तो तुम्हाला ते पण कळणार. तो ह्या फॉर्म्युला पण बेसिक फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहू द्यायला पाहिजे तुम्ही, राईट. तो इमॅजिनरी जर का रूट आले अल्फावर प्लस, तर कसं उत्तर येईल त्याचं लक्षात राहिलं का तुम्हाला, वाय सी इज इक्वल टू ई रेस टू अल्फा एक्स सी वन कॉस ऑफ बीटा एक्स प्लस सी टू साइन ऑफ बीटा एक्स अशा पद्धतीने उत्तर काढू शकतात. इथपर्यंतची बात जर तुमच्या लक्षात आली असेल तर पुढे जाऊ का मी. तो हे काय झालं बरं का. सो हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शनबद्दल कळालं तुम्हाला, हो. ठीक आहे. तो आता आपण पुढे जाऊया. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनबद्दल जर का तुम्हाला कळालं तर आपण पुढे जाऊ. पुढे काय जायचं हे कोणतरी व्यवस्थित लिहून घ्या रे. परीक्षेला जाता जाता मला इथून हे काढून घ्यावं लागेल, एक स्क्रीनशॉट काढून घ्यावं लागेल. इथे कधी येत नाही आहे याला, पण कसं आहे परीक्षेच्या दिवशी पण लक्षात राहील बा, एवढी काही गॅरंटी नाही आहे, ठीक आहे, एवढी काही गॅरंटी नाही आहे. तर आपण पुढे जाऊ. आता पुढे काय जायचं आपल्याला, पुढे जायचं आपल्याला आपलं दुसरं झालं आता पर्टिक्युलर इंटिग्रल. सो सोल्युशन जो काही आहे, पहिले कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन झालं, आता पर्टिक्युलर इंटिग्रल. पर्टिक्युलर इंटिग्रल. आता पर्टिक्युलर इंटिग्रलसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पर्टिक्युलर इंटिग्रल जे काही आहे ज्याला मी वाय पी म्हणतो, वाय पी. सो तुम्हाला वाय सी म्हणतात का वाय पी म्हणतात ते डिपेंड करून जातं. जसे काय फंक्शन काय असतो आपला, फाय ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, राईट. तुम्हाला काय काढायला लावले त्यांनी, वाय पी काढा. तो वाय पी काढा म्हणजे काय, उदाहरण म्हणून तुम्हाला कळूनच जाईल. पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. तो पर्टिक्युलर इंटिग्रल और पर्टिक्युलर सोल्युशन कॅन बी रिटन ॲज व्हॉट, वाय पी कॅन बी रिटन ॲज 1/5 ऑफ डी. फाय ऑफ डी म्हणजे काय, डी मधलं फंक्शन 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ. अशा पद्धतीने आपण वाय पीला रिटर्न करतो. तो वाय पी कॅन बी रिटर्न ॲज दिस, वाय पी अशा पद्धतीने लिहिता येतं. मग आता आपण काय करतो, आपण याला सॉल्व करतो. तो सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट मेथड आहे. काय शॉर्टकट मेथड आहे, गमत बघा. हा जर का एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स, जर हा एफ ऑफ एक्स जर का ई रेस टू पॉवर ए एक्स जर का असला, लक्षात घ्या बरं का. म्हणजे इक्वेशन काय दिले तुम्हाला, अशा पण इक्वेशन दिले मी, डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू समथिंग ई रेस टू पॉवर टॉईस एक्स, असं उदाहरण मी दिलं. म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल की हा एफ ऑफ एक्स असतो, कारण की लिहितो कसं याला मी, फाय ऑफ फंक्शन ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू पॉवर ए एक्स, म्हणजे याला एफ ऑफ एक्स लिहितो. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आली इथं, फंक्शन आली ई रेस टू टॉईस एक्स, राईट. तो आता गंमत बघा बरं. आता बात काय दिसायला भेटते मला, जेव्हा पण तुम्हाला दिसायला भेटलं की इथं कोणतं तरी फंक्शन जे आहे ते ई रेस टू ए एक्स आलं. ई रेस टू ए एक्स म्हणजे काय, ई रेस टू पॉवर कॉन्स्टंट एक्स. सो ई रेस टू पॉवर 2x, ई रेस टू पॉवर 3x, ई रेस टू पॉवर कॉन्स्टंट एक्स, ई रेस टू पॉवर ए एक्स असं जर का आलं, तर तुम्ही काय करायचं, वाय पी कॅन बी रिटर्न ॲज 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. सो देअरफॉर 1/5 ऑफ डी, फाय ऑफ डी एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू पॉवर ए एक्स. तुम्ही काय करायचं, जो काही खालचा आपलं फाय ऑफ डी आहे असं लिहिणार ना मी त्याला. माता याला कसं लिहिणार बाई, वाय पी इज इक्वल टू 1/5 ऑफ डी काय इथं, डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1, राईट. एफ ऑफ एक्स किती आहे, ई रेस टू पॉवर टॉईस एक्स. तो अशा पद्धतीने त्याला वाय पीला लिहिता येईल. मग लिहिता आलं का, आता काय करायचं, जो आपला फाय ऑफ डी आहे ते डीच्या ठिकाणी काय टाकायचा, ए. मग डीच्या ठिकाणी ए टाकायचं म्हणजे काय, ए इथे 2 आहे. सो डी इथे ए टाकून द्या, तुम्हाला जे काय आहे उत्तर तुमचं भेटून जाईल. लक्षात आलं का बात, हो. ठीक आहे. सो वाय पी कॅन बी रिटर्न 1/5 डी एफ ऑफ एक्स, वेअर एफ ऑफ एक्स काय असतो, ई रेस टू एक्स. जर ई रेस टू एक्स असला तर कशा पद्धतीने सॉल्व करतात ही बात तुमच्या लक्षात राहू द्या. सो कसं करायचं, त्याला डी इज रिप्लेस बाय सरळ ए करून टाका, तुमचं काम होऊन जाईल. तो तुम्हाला समजलं का, पहिला शॉर्टकट मेथड पहिली कळाली का वाय पी कॅल्क्युलेट करण्याची. सो वाय पी कॅल्क्युलेट करण्याची शॉर्टकट मेथड, वाय पी कॅल्क्युलेट करण्याच्या 3 पद्धती असतात. पहिली मेथड असते शॉर्टकट मेथड, आणि हे शॉर्टकट मेथड सांगतोय. दुसरी असते जनरल मेथड, तिसरी असते व्हेरिएशन पॅरामीटर. आता मला सिलेबसमध्ये बघावं लागेल की व्हेरिएशन पॅरामीटर आहे की नाही, कारण की आतापर्यंत क्वेश्चन पडलेला नाही आहे, ठीक आहे. तो एकदा बघावा लागेल. मग शॉर्टकट मेथड, जनरल मेथड, व्हेरिएशन पॅरामीटर अशा 3 पद्धती असतात. तो आता आपण काय शॉर्टकट मेथड शिकत आहोत. त्याच्यापैकी पहिला मी तुम्हाला सांगून दिला हा वाला. आता बघू आपण काय, काय बघायचं आता पुढे काय बघायचं लक्षात घ्या. दुसरी बात काय बरं का, जर समजा फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स जर का समजा चुकून ए रेस टू एक्स येऊन गेला. जर ए रेस टू एक्स जर आला तर सोपं आहे, काय करायचं, वाय पी कॅन बी रिटर्न ॲज, सो वाय पी नथिंग बट अवर पर्टिक्युलर सोल्युशन, वाय पी कॅन बी रिटर्न ॲज 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स, वेअर एफ ऑफ एक्स नथिंग बट वाट तो इथं काय, फाय ऑफ डी ए रेस टू एक्स. तर तुम्ही एक काम करा, आता काय करा, इथं असणारा जो की डी आहे, दिस डी इज रिप्लेस बाय लॉग ऑफ ए.
डी इज रिप्लेस बाय लॉग ऑफ ए. तुमच्याकडे वया असतील प्रीच्या त्या बघून घ्या सगळ्या. डी इज रिप्लेस बाय व्हॉट, लॉग ऑफ ए अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून. मग डीची व्हॅल्यू सरळ सरळ काय करा, सो सरळ सरळ तुम्ही काय करून टाका, जसं की उदाहरणाला समजा डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 वाय इज इक्वल टू ए रेस टू पॉवर 2. ए रेस टू पॉवर काय आलं, ए रेस टू पॉवर एक्स, सॉरी, सो 2 रेस टू पॉवर एक्स आलं. 2 रेस टू पॉवर काय आलं, 2 रेस टू पॉवर एक्स. ए रेस टू पॉवर एक्स म्हणजे 2 रेस टू पॉवर एक्स. मग असं जर का आलं तर तुम्ही काय करणार मग आता 1/5 ऑफ डी दॅट इज डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 इज इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स. अँड आता आपल्याला काय करायचं, वाय पी इज इक्वल टू व्हॉट, जिथे जिथे डी असेल तिथे काय टाकायचं, ते काय टाकायचं लॉग ऑफ ए, तिथे काय टाकायचं लॉग ऑफ ए. देअरफॉर 1/log ऑफ ए त्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम लॉग ऑफ ए प्लस 1. असं उत्तर तुम्हाला सरळ सरळ दिसायला भेटत झाला आपलं उत्तर. आलं लक्षामध्ये, राईट. तो अशा पद्धतीची बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊ आपण. तर पुढे ही दुसरी पद्धत तुम्हाला कळालं का, दुसरा शॉर्टकट कळाला. तिसरी बात, जर समजा आपल्याला दिसायला भेटलं की बाबा फंक्शन जे की ना फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, आणि हा जो काही एफ ऑफ एक्स आहे ना, हा एफ ऑफ एक्स असा आला, काय आला, हा एफ ऑफ एक्स समजा साईन ऑफ ए एक्स असा, किंवा साईन ऑफ एक्स म्हणा, साईन ऑफ एक्स और साईन ऑफ ए एक्स काय असेल ते, ठीक आहे. त्याला ॲक्च्युली असं लिहितात, कसं लिहितात त्याला, जर समजा चुकून साईन ऑफ ए एक्स प्लस बी किंवा और कॉस ऑफ ए एक्स प्लस बी असं जर का तो आला तर त्याला सॉल्व कसं करतात लक्षात घ्या. ॲक्च्युली जनरली ते असंच असतं, साईन एक्स कॉस एक्स असंच असतं ते, राईट का. जर का समजा असं आलं तर याला सॉल्व कसं करतात लक्षात घ्या. बात लक्षात घ्या. बात कशी लक्षात घ्यायची तुम्हाला, सो बात लक्षात काय घ्यायची, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, राईट. सो वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स और काहीतरी कॉस एक्स असं काहीतरी येते. जसं की काय उदाहरण घेतो, डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर वाय इज इक्वल टू समजा आला साईन ऑफ 2x आला. तो साईन ऑफ 2x किंवा साईन ऑफ एक्स आला. तुम्ही काय करायचं सिम्पली काय करायचं, आपण काय करायचं की जो आपला डी स्क्वेअर असतो, राईट, जो आपला डी स्क्वेअर असतो इथं असणारा, त्या डी स्क्वेअरला रिप्लेस करायचं किती, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय व्हॉट, मायनस साईड वेगळं ए स्क्वेअर. सो डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ ए स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही करायचं. तुम्हाला अवघड उदाहरण नाही राहत, एकदम पांचट बकवास उदाहरण आहेत गेटमध्ये, ठीक आहे. तो लक्षात आला का. तो काय करायचं बरं का मला, वाय पी जनरली रिटर्न ॲज 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स, वेर एफ ऑफ एक्स काय असणार, साईन ऑफ एक्स और कॉस ऑफ समथिंग ए एक्स अशा पद्धतीने असणार. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही त्याला, साईन ऑफ ए एक्स असू शकतो किंवा कॉस ऑफ ए एक्स असं काही पण असू शकतो. तर असं जर का काही आलं ना फंक्शनच्या ठिकाणी, तर तुम्ही काय करायचं, डी स्क्वेअरला, डीला नाही, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस वेगळा ए स्क्वेअर अशा पद्धतीने तुम्ही करता यायला पाहिजे. आठवते का काही तुम्हाला, आठवते, झोपले का रे, झोपू नका बरं, लक्ष द्या. तो ही बात आता इथपर्यंत आली. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढे काय, हा झाला एक पॅटर्न, तो हा एक पॅटर्न झाला. आता पुढे जर बघायला गेलो तर अजून काय येईल, क्वेश्चन विचारला गेला नाही तरी बघून घेऊया. जर समजा फंक्शन जो काही ना फंक्शन साईन ऑफ हायपरबोलिक ए एक्स और कॉस ऑफ हायपरबोलिक ए एक्सच्या ठिकाणी 1 2 3 काही पण असू शकतो. सो यू हॅव टू बी व्हॉट, तुम्हाला सरळ 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स, राईट. अँड पुढे काय करायचं आहे, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय फक्त ए स्क्वेअर करायचं, मायनस साईन लावायची गरज नाही. जेव्हा हायपरबोला आहे तेव्हा मायनस साईन लावायची गरज नाही. डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय ए स्क्वेअर. बरोबर कळालं का, लक्षात आली बात. चला पुढे जाऊ. पुढे जर तुम्ही गेलात आता पुढची बात काय आहे, आपल्याला कळायला दिसलं की फंक्शन काय आहे, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. दिस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट, हा एफ ऑफ एक्स तुमच्या नजरेमध्ये पडला, राईट. काय पडला, x⁴m आला. सो x⁴m असा तुम्हाला दिसायला भेटतोय. आता काय करायचं, x⁴m म्हणजे काय, x⁵5 x⁴ अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. असं पण दिसायला भेटतं बघा, x⁵3 -1. तर लक्षात घ्या, x⁵3ची बात तर ठीक आहे, हा x⁴m मध्ये तुम्हाला बसून जातोय, इथे x⁴m सारखा तो दिसायला भेटतोय. पण हा 1 काय, 1चा काही नियम सांगितला नाही, 1 साठी शॉर्टकट आहे. तर तुम्ही काय करता, त्याला e⁻0x लिहितात. तुम्हाला आठवत असेल ही बात, ओके का. e⁻0x त्या 1ला लिहितो, ही बात तुमच्या लक्षात राहू द्या. तर ठीक आहे, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁻m आहे. x⁻m आहे. आता आपण काय करणार सिम्पल, या केसमध्ये काय करायचं, वाय पी इज रिटर्न ॲज 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स दॅट इज x⁻m. तर याला कसं लिहिता येईल, तुम्ही काय करायचं, जो आपला फाय ऑफ डी आहे ना, या फाय ऑफ डीला काही पण करून 1 प्लस ऑर मायनस डी रेस टू पॉवर n या टर्ममध्ये. आता 1 प्लस ऑर मायनस डी रेस टू पॉवर काय असेल ते येऊन जाईल ती बात, राईट का. अशा पद्धतीने आणा. आणि असं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला एक्सपान्शनचा रूल वापरायचा असतो. एक्सपान्शन बी एकदम सोपं आहे. उदाहरण याच्यावरती 1-2 उदाहरणं आहेत, ते उदाहरण तुम्हाला मी सांगून देईल. एक्सपान्शन करून टाका, एक्सपान्शनवरती आपलं उत्तर येऊन जाईल, राईट का. सो याला 1/5 ऑफ डीला अशा पद्धतीने लिहितात. कसं लिहितात लक्षात घ्या,
1 अपॉन फाय ऑफ डीला मी कसं लिहिणार माहिती आहे, याला लिहिताना मी 1 प्लस ऑर मायनस डी रेस टू पॉवर हा इथला जो आहे ना वरती चालला जातो अशा पद्धतीने आपल्याला लिहावा लागतो. तो कसा लिहिणार मी तुम्हाला समजून सांगतो पुढे जाऊन, तुम्हाला आठवत असेल तर थोडं थोडं राईट उदाहरण आपण घेऊन त्याच्यावरून सॉल्व्ह करूया. हा एक नियम आहे, हा नियम आपल्याला उदाहरणावरून कळेल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, उदाहरण किंवा मी तुम्हाला उदाहरण घेऊन समजून पण शकतो. जसं की बघा, समजा डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 अशा पद्धतीने मला दिलेलं आहे. वाय इज इक्वल टू समथिंग एक्स टू पॉवर 5 दिले आहे. ठीक आहे, एक्स टू पॉवर 5 दिलं आहे. तर आता मी काय करतो, याला मी लिहितो अशा पद्धतीने, वाय पी इज इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ डी लिहून घेतो, पद्धतशीर लिहून घेतो पहिले. डी स्क्वेअर प्लस टॉईस डी 1 राईट, इथं काय एक्स टू 5. आता मी काय करतो माहिती आहे का, याला जे ना याला कशा पॅटर्नमध्ये लिहायचं अशा पद्धतीने 1 अपॉन 1 प्लस जे काही असेल ते 1 प्लस, आता 1 इथं हा जो पुढचा 1 आहे ना याला मी इथं लिहू शकलो, इथे लिहू शकलो राईट का. उरतंय काय, इथं उरतंय डी स्क्वेअर प्लस टॉईस डी, याला ब्रॅकेटमध्ये ठेवून घ्यायचं. जे काही उरतंय ना त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवून घ्यायचं राईट. एक्स टू पॉवर काय 5. तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का, की यार या सगळ्यांना जर का आपल्याला वरती न्यायचं असेल, तर आपल्याला नेता येईल का, नेता येईल. कसं नेता येईल, 1 प्लस ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर प्लस टॉईस डी राईट, आणि या पूर्ण ब्रॅकेटला वरती नेतोय म्हणजे मी -1 करून टाकेल, एक्स टू पॉवर 5 करेल. येते का, आठवते का, काही आठवते का, अशा पद्धतीने मला करावा लागतो. आणि हा जो काही वरचा असतो याला सरळ सरळ इथं मल्टिप्लाय करायचं आहे या ठिकाणी राईट. मग कसं येईल ते माहिती आहे का, 1 इंटू प्लस समथिंग, मग तुम्हाला दिसायला भेटेल मायनस डी स्क्वेअर प्लस टॉईस डी राईट. हे झालं आपलं उत्तर राईट, इंटू एक्स टू पॉवर 5. तो याला मल्टिप्लाय इथं करा, हा मल्टिप्लाय इथं करा, हा मल्टिप्लाय इथं करा. तर लक्षात घ्या बात काय बरं का, 1 अपॉन डीचा मिनिंग होतो इंटिग्रेशन, डी स्क्वेअरचा मिनिंग होतो दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या, दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या. डी स्क्वेअरचा मिनिंग होतो दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या, 1/डीचा मिनिंग होतो इंटिग्रेशन. आठवते का काही, आठवते का तुम्हाला गोष्टी आठवत आहेत का रे. हो आठवते. ठीक आहे. तो आता पुढे जर का आपण गेलो तर पुढची बात काय आहे, पुढची बात जी काही आहे, हा झाला, हा नियम आता कव्हर झाला, सांगण्याचा प्रयत्न केला मी याला बऱ्यापैकी. तर पुढचं काय बरं का, असं पण काही दिसायला भेटेल गेटमध्ये, एक पण क्वेश्चन मला दिसायला भेटला नाही, पण तरी पण मी सांगून देतो काय बरं का. जर समजा तुम्हाला असा पॅटर्न दिसायला भेटला, फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, ई रेस टू पॉवर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सांगतो आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपला आहे ई रेस टू पॉवर ए एक्स. ई रेस टू पॉवर काय आहे, काय चाललंय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर ए एक्स ई एक्स इंटू व्ही अशा पद्धतीने. ठीक आहे, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर ई एक्स तुम्हाला असं दिसायला भेटतोय. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल डी स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर वाय इज इक्वल टू ई रेस टू पॉवर ए एक्स इंटू व्ही म्हणजे कोणतं पण फंक्शन इन टर्म ऑफ एक्स. सो कोणतं पण फंक्शन इन टर्म ऑफ एक्स म्हणजे काय, साईन एक्स पण लिहू शकतो मग मी, चालेल, असं पण चालेल. मग याला सॉल्व्ह करण्याचा तरीका, एवढं मोठं उदाहरण तर येतच नाही, पण लक्षात घ्या. सो वाय पी इज इक्वल टू ई रेस टू पॉवर ए एक्स, जो काय आहे ना हा वाला ई रेस टू पॉवरवाला, तो जसा तसा इथं ठेवायचा. 1 अपॉन फाय ऑफ, जिथं डी असेल 1 अपॉन 5 डी लिहितो ना, जिथे डी आहे तिथे काय लिहायचं माहिती का, डी प्लस ए लिहायचं. म्हणजे इथला ए तर ई रेस टू पॉवर ए असतो, पण जिथं डी आहे तिथं काय लिहायचं, डी प्लस ए लिहायचं. समजा इथं काय होता, ई रेस टू पॉवर 2 होता, तर मी इथं काय लिहिणार माहिती का, डी प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टॉईस डी प्लस 2 प्लस 1 अशा पद्धतीने करणार. सो फाय ऑफ डी प्लस 1 करून टाकायचं इथं, आणि इथं काय करायचं, इंटू व्ही करायचा फक्त. व्ही म्हणजे काय, इथं साईन एक्स आहे, साईन एक्स. तो अशा पद्धतीने अगोदर मग आता याला सॉल्व्ह करा आणि मग याला मल्टिप्लाय करा, अशा पद्धतीने वाय पी काढतो. आठवतं का काही, याचं उदाहरण एक पण नाही, पण फक्त एक बात तुमच्या लक्षात ठेवा कशा पद्धतीने करतात त्याला राईट. सो ई रेस टू ए एक्स इंटू व्ही जर का आला त्याला या पॅटर्नमध्ये करतो, ही बात तुमच्या लक्षात राहू द्या. पुढे गेलो, पुढे काय बरं का, पुढचं पॅटर्न आहे एक्स इंटू, जर का फंक्शन जो दिसायला भेटत होता तो फंक्शन एक्स इंटू जर का व्ही आला, एक्स इंटू व्ही म्हणजे एक्स इंटू व्ही म्हणजे काय, व्ही द वाट कोणतं पण फंक्शन इन टर्म ऑफ एक्स, सो एक्स इंटू कोणतं पण फंक्शन इन टर्म ऑफ एक्स, जसे काय एक्स इंटू ए रेस टू एक्स असू शकतो, साईन एक्स कॉस एक्स काही पण होऊ शकतो. अशा पण जर असं असलं तर वाय पी कसा काढतात, वाय पी इज इक्वल टू एक्स मायनस फाय डॅश ऑफ डी अपॉन फाय ऑफ डी अपॉन फाय ऑफ डी इंटू 1 अपॉन फाय ऑफ डी इंटू व्ही या पद्धतीने त्याला लिहितात. ही बात तुमच्या लक्षात राहू द्या. इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात आली का, असं करतात त्याला, ही बात तुमच्या लक्षात आली का रे, कळालं इथपर्यंत. ठीक आहे, तो हे सगळे जे काही आहेत आपले सगळे हे जवळजवळ 6 ते 7 शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगितल्या, जे की तुम्हाला कळायला पण चांगल्या पद्धतीने. तो शॉर्टकट मेथड तुम्हाला सगळ्या जर कळाले असेल तर आपण जो आता जनरल मेथडकडे, तो जनरल मेथड काय असते लक्ष द्या, जनरल मेथड काय असते. सो फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा जो काही एफ ऑफ एक्स आहे, हा एफ ऑफ एक्स जर असं दिसायला भेटला, ई रेस टू पॉवर एक्स असं जर का दिसायला भेटला, किंवा साईन ई रेस टू पॉवर एक्स, कॉस ऑफ ई रेस टू पॉवर एक्स असं जर का फंक्शन तुम्हाला दिसायला भेटलं ना,
फंक्शन जर का अशा पद्धतीने जर का तुम्हाला दिसायला भेटलं ना, तर एक बात लक्षात घ्या, तुम्हाला जनरल मेथडच वापरायची आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त जनरल मेथडच वापरायची आहे. आतापर्यंत परीक्षेमध्ये क्वेश्चन पडलेला नाही गेटमध्ये असा प्रकारचा, एकदम सोपे आलं, तरी पण मी सांगून देतो सेफ्टी साईडला काय करायचं आता बघा. सो इरेस टू अशा पण तुम्हाला दिलेले आहे. आता मी काय करतो लक्षात घ्या, आपण काय करतो आपण या पॅटर्नमध्ये काय करतो, तो एक बात लक्षात आली, फाय ऑफ dy इज इक्वल टू फंक्शन आहे, फंक्शन काय इरेस टू पॉवर अशा पद्धतीने काहीतरी दिसायला भेटतं. तो काय करतो आपण काय करतो, जो आपला फाय ऑफ डी आहे ना, या फाय ऑफ डीचे आपण रूट पाडून घेतो. काय पाडून घेतो आपण, रूट पाडून घेतो. रूट तुम्हाला भेटतील, एक रूट असेल मोठा, एक रूट असेल छोटा, म्हणजे न्यूमेरिकली म्हणतो मी, म्हणजे जसं की 2 3 याच्यामध्ये मोठा कोण आहे, 3 मोठा आहे. समजा 2 आणि -3 याच्यामध्ये मोठा कोण आहे, 3च मोठा आहे. सो जो मोठा रूट आहे ना, तो त्याची बात करतोय मी. आता काय करतोय बघा, लक्षात घ्या, कागद बदलावा लागेल. फाय ऑफ डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इरेस टू एक्स और साइन ऑफ समथिंग इरेस टू एक्स और कॉस ऑफ समथिंग इरेस टू एक्स, असे पण तुम्हाला दिसायला भेटतं. तर त्या केसमध्ये काय करायचं, तुम्ही तो काही पण करून वाय पी इज इक्वल टू 1 डी प्लस फॅक्टर इंटू डी प्लस फॅक्टर राईट इंटू एफ ऑफ एक्स, या पॅटर्नमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय बरं रे, जो तुमचा फाय ऑफ डी आहे याच्यावरून रूट काढून घ्या, रूट भेटतील काहीतरी. तुम्ही कसं करणार, डी प्लस फॅक्टर फॉर एक्झाम्पल डी स्क्वेअर प्लस 2d1 इज इक्वल टू किती आहे, 0. याचे रूट जर काढायला गेला तर काय, तो एकचे असे रूट पाडा की गुणाकार 1 व्हायला पाहिजे आणि अधिक वजाबाकी किती व्हायला पाहिजे, 2 व्हायला पाहिजे, असं म्हणतो ना आपण. सो गुणाकार 1 व्हायला पाहिजे, अधिक वजाबाकी, सो एका 2 राईट का. तुम्हाला दिसायला भेटेल काय, सो तुम्हाला दिसायला भेटेल d+1 आणि d+1 अशा पद्धतीने लिहिते. सो डीची व्हॅल्यू काय, डी इज इक्वल टू -1, डी इज इक्वल टू -1. मग d+1 मला असं लिहिता येईल की नाही, राईट की नाही. मग याचा अर्थ असा झाला की डी प्लस फॅक्टर मी याचं कसं लिहिता येईल, इथं कसं लिहिता येईल, 1/d प्लस फॅक्टर असं करता यायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये, असं आपण करतो. तर तुम्ही काही पण करून जे आहे ना, डी प्लस फॅक्टरच्या टर्ममध्ये काढा. आता काय करायचं, डी प्लस फॅक्टर आहे, परंतु जिथं जो मोठा फॅक्टर असेल ना, समजा डी प्लस इथं 1 होता, इथं d+2 आहे, तर मोठावाला कोणता आहे, हा वाला. तो याला लिहिताना कसं लिहायचं, असं लिहायचं बघा. परीक्षेमध्ये आलेलं नाही आहे, तुम्ही त्याला सोडलं तरी चालेल. वाय पी इज इक्वल टू 1 पहिले मोठावाला लिहायचं, समजा d+2 इथं d+1 अशा पद्धतीने इरेस टू समजा एक्स आहे, असं लिहून घेतो आपण, राईट. आता काय करायचं, तो आता आपण काय करायचं, छोटा मोठाची बातमी तुम्हाला करून टाकली. तो पहिले 1/d+2 मोठा जसा तसा राहू द्यायचा, अप्लाय करायचा पहिले छोट्यावाल्याला. तो छोट्यावाल्याला अप्लाय करताना बघा, डी प्लस फॅक्टर मी ते दिलेला आहे, d+1 आहे, d+1 d+2 काय असेल ते. सो d+em आहे, समजा d+em आहे. तर आता मी काय करतो माहिती का, मोठ्याला जसं तसा राहू देतो, इरेस टू पॉवर, लक्षात घ्या काय करतो, इरेस टू पॉवर इथं जर का प्लस असेल याच्या पुढं, तिथं -mx लिहायचं, -mx ब्रॅकेटमध्ये शिरायचं, राईट. सो इरेस टू पॉवर -x, राईट, mx बरोबर केलं का रे मी रे, सॉरी, इरेस टू पॉवर x करायचं फक्त. इथं काही पण असू द्या, यम आहे ना, यमच्या पुढे काय प्लस साईन आहे का मायनस आहे तेवढी बघून घ्यायची. जर का समजा प्लस असेल तर इथं काय करायचं, इरेस टू पॉवर -x इंटिग्रेशनमध्ये शिरायचं, इरेस टू पॉवर x एफ ऑफ एक्स dx अशा पद्धतीने करून टाकायचं. असं जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला काय करायचं माहिती का, सबस्टिट्यूशन करायचं. काय सबस्टिट्यूशन, इरेस टू एक्सला टी पुट करायचं, राईट. त्यामुळे इरेस टू एक्स dx याची व्हॅल्यू काय होऊन जाते, dt होऊन जाते. बस या व्हॅल्यू या इंटिग्रेशनमध्ये पुट करा, इंटिग्रेशनला सॉल्व करा, काहीतरी तुम्हाला एक उत्तर भेटेल, हे काहीतरी एक फंक्शन असेल. सेम फंडा इथे अप्लाय करायचा आणि सेम फंडा अप्लाय करून हे उत्तर काढायचं. तुम्हाला शिकवलेलं आहे, याच्या अगोदर मी मोक्का शिकवलेला आहे, तुम्हाला आठवायला पाहिजे. मला आजपर्यंत आठवते, मी काहीच अभ्यास केला नाही तरी सुद्धा मला आठवते. याचा अर्थ असा आहे की या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला पण आठवत असतील काही आजपर्यंत, ठीक आहे. तो ही झाली जनरल मेथड. तो जनरल मेथडवरती काही क्वेश्चन नाही आहे, तर तुम्ही सोडलं तरी पण चालेल, ठीक आहे. तो ही झाली जनरल मेथड. आता पुढे बोलायचं आपल्याला कॉची आणि लिजेंडरबद्दल. बघून घेऊ. चला बघा काय आहेत कॉची आणि लिजेंडरबद्दल. पाणी सगळे समजून घेऊ बघा. एक मिनिट दादा, एक मिनिट. सापडलं एक, हां एक काम सापडलं आपल्याला. आता गोष्टी बघा काय करायच्या. तुम्ही जर बघायला गेलात जनरल मेथड, आज आपण किती टाइम घेतला रे, तुमचं नेट तरी पण पुरतंय ना. सरला तू दुसऱ्याचं नेट वापरत होतं का, नाही माझंच वापरते. तरी तुला क्लिअर दिसतंय ना.
हो. ठीक आहे, चालतं, काही प्रॉब्लेम. बघा आता जनरल मेथड आपली झाली. आता आपल्याला कॉचीज आणि लिजेंडरबद्दल बघायचं. लक्षात घ्या, एल डी विथ कॉन्स्टंट कोइफिशियंटबद्दल आतापर्यंत स्टोरी बघितली. आता असतो आपला एल डी विथ व्हेरिएबल कोइफिशियंट. सो एल डी विथ व्हेरिएबल कोइफिशियंट. व्हेरिएबल कोइफिशियंट म्हणजे काय? दिसायला कसा दिसतो व्यवस्थित सांग बरं. तो दिसायला कसा दिसतो व्यवस्थित सांगतो बघा. आता लक्ष द्या, अशा पद्धतीने दिसायला भेटेल तो एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. तुम्हाला दिसायला भेटेल की जो डेरिव्हेटिव्हचं पार्ट आहे ना, त्याला व्हेरिएबल मल्टिप्लाय असेल हा खालचा. जर असं असलं रे असलं, लक्षात ठेवायचं ही बात. ही कशाची? हे एल डी विथ अ व्हेरिएबल कोइफिशियंटची बात आहे. आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे कॉचीज अँड लिजेंडर यांचे जे काही आहेत यांच्यानुसार आपण यांच्या मदतीने आपण ते सॉल्व्ह करतो. कसं सॉल्व्ह करतो लक्षात घ्या. आता कसं सॉल्व्ह करतो समजा, उदाहरण देतो मी. एक्स स्क्वेअर डी टू वाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स, राईट. अशा पण दिले काहीतरी समथिंग, काहीतरी दिले फंक्शन वगैरे काय असेल ते. तुम्हाला समजलं की हे कॉचीसचं इक्वेशन. बघा, हे असं इक्वेशन जे कशाचं असतं, हे कॉचीसचं असतं, राईट. असं इक्वेशन कॉचीसचं. पण याच्याच ऐवजी जर का असं इक्वेशन राहिलं असतं कसं, समथिंग ए एक्स प्लस बी रेस टू पॉवर एन, ए एक्स प्लस बी रेस टू पॉवर एन डी रेस टू पॉवर एन वाय डी एक्स रेस टू पॉवर एन, राईट का. म्हणजे जो काही डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे त्याला व्हेरिएबलचा आहे, पण तो व्हेरिएबल अशा टर्म जर का जोडून असेल ना, ते लिजेंडरचं इक्वेशन आहे. तो लिजेंडरचं इक्वेशन आहे आणि हे कॉचीसचं इक्वेशन आहे. एवढी बात तुमच्या लक्षात येते का? हो. आता गंमत बघा. आता आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचं असतं आणि उत्तर काढायचं असतं. तो याच्यावरती क्वेश्चन आहे का? आहे वाटतं याच्यावरती क्वेश्चन आहे. आता गंमत बघा. सो याला सबस्टिट्यूशन करावं लागतं. सबस्टिट्यूशन कसं करायचं? एवढ्या पूर्णाला उचलायचं, एवढ्याला, ठीक आहे, याला पूर्णाला उचलायचं. सो एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याला कसं लिहिता येईल माहिती आहे का? दोन घरं आहेत ना, तुम्हाला दोन घरं वापस न्यायची असतात. म्हणजे काय? डी मायनस वन, एक घर, हे दोन घर इंटू वाय. जर का दोन असेल तर समजा असं राहिलं असतं, तरी असंच असतं, नेहमी असंच असतं. एक्स क्यूब डी क्यूब वाय डी एक्स क्यूब. तुम्हाला काय करावं लागतं? तीन आहेत ना, तो तीन घर डी मायनस वन डी मायनस टू वाय झाले का? एक घर, दोन घर, तीन घर. लक्षात आली बात? असं तुम्हाला याला सबस्टिट्यूट करता यायला पाहिजे. हे कॉचीससाठी बोलतोय, कॉचीससाठी, राईट. पुढची बात, जर का समजा इथपर्यंत बात झाली. हे तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे. अजून तुम्हाला काय सबस्टिट्यूट करायचं आहे? अजून तुम्हाला सबस्टिट्यूशन काय करायचं आहे की ज्या ठिकाणी एक्स आहे, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एक्स आहे त्याला रिप्लेस करायचं इरेस टू झेडनं. तो जिथं एक्स उरतोय समजा, तिथं काय रिप्लेस करायचं? इरेस टू झेडनं. हे सबस्टिट्यूशन झाल्यानंतर जर समजा चुकून एखादा एक्स जर उरत असेल ना, त्या एक्सच्या ऐवजी इरेस टू झेड लिहायचा. म्हणजे काय की लॉग एक्सची व्हॅल्यू किती येईल रे? झेड. म्हणजे लॉग एक्सची व्हॅल्यू किती? झेड. सो एक्सची व्हॅल्यू काय टाकायची? इरेस टू झेड टाकायची. म्हणजे लॉग एक्सची व्हॅल्यू झेड असणार. अशी बात तुम्हाला दिसायला भेटते. सगळं सबस्टिट्यूशन झाल्यानंतर तुमचं ओरिजिनल तुमचं एक इक्वेशन बनून जाईल आणि त्याला शॉर्टकट मेथडने सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह केल्यानंतर मग पुन्हा या व्हॅल्यू काय करायचं? सबस्टिट्यूट करायचं. ते तुमचं उत्तर राहील. बात लक्षात आली? ठीक आहे. आणि आता हे झालं. आता लिजेंडरची बात. लिजेंडरमध्ये काय असतं? अशा बंद असतं. ए नॉट ए एक्स प्लस बी रेस टू पॉवर एन, राईट का. समजा मी याला उदाहरणच्या याच्यावरून बघतो. उदाहरण कसं बरं? एक मिनटं. उदाहरण कसं? समजा उदाहरण तुम्हाला मी दिलं ट्वाईस एक्स प्लस थ्री रेस टू पॉवर 2 डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स प्लस 3 डी वाय बाय डी एक्स. समजा असं दिलं काहीतरी, पुढे काहीतरी. तुम्ही काय करणार आता लिजेंडरबद्दल? ट्वाईस एक्स प्लस 3 त्याचा स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याच्याबद्दल तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागतं. याच्याबद्दल सबस्टिट्यूट काय करावं लागतं? इथून उचलायचं बघा. याच्यामधला ए एक्स आहे ना हवाला, या एला उचलायचं. काय करायचं? एला उचलायचं. याला उचलला तुम्ही काय दिसायला भेटेल? ए म्हणजे 2. आणि हा जो एन आहे ना डोक्यावरचा, याच्या डोक्यावरती ठेवायचा, म्हणजे 2 रेस टू पॉवर 2. आणि बाकीचं सेम करायचं. घर किती आहे? 2 डी मायनस 1 वाय. फक्त एवढ्या टर्म सेम त्याच्यासारखं करायचं, कॉचीसारखं. परंतु ट्वाईस एक्स जो आहे ना, इथला जो काही ए आहे ना, ए रेस टू पॉवर एन, म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आहे? ए रेस टू पॉवर एन आणि मागची घरं सगळी ए रेस टू पॉवर एन. कोणता असतो? ए कोणता असतो? ट्वाईस ए एक्स असतो ना, ए एक्स याच्यामधला असतो. बात लक्षात आली का रे? आणि सेम नंतर पुढे ट्वाईस एक्स प्लस 3 जो काही आहे ना, याला काय लिहायचं? इरेस टू झेड लिहायचं, राईट. आणि झेड इज इक्वल टू काय असणार? लॉग ऑफ ट्वाईस एक्स प्लस 3. बात आली लक्षामध्ये? रेस टू एन मध्ये एन काय म्हणजे तो जो स्क्वेअर तो घ्यायचा ना. जसं फॉर एक्झाम्पल ट्वाईस एक्स प्लस 3 रेस टू पॉवर 5 डी 5 वाय बाय डी एक्स रेस टू 5, राईट. सो तू काय करशील आता? ए काय आहे? 2. सो ए काय आहे? 2. 2 रेस टू पॉवर 5 डी मायनस 1 2 डी मायनस 2 3 डी मायनस 3 4 डी मायनस 4 5 इंटू वाय असं लिहिता येईल त्याला. आली बात समजमध्ये? आली का? बात समजमध्ये आली का सरला?
चला पुढे जाऊ. आता हे झालं लिजेंडरबद्दल. सो लिजेंडरबद्दल सेम करायचं आणि नंतर पुढे काय टॉईस एक्स प्लस 3 याला काय मांडायचं इरेज टू पॉवर व्हॉट इरेज टू पॉवर झेड देअर फोर झेड इज इक्वल टू लॉग ऑफ टॉईस एक्स प्लस 3 राईट का. तर असे सबस्टिट्यूशन करून तुम्ही उत्तर काढतात फायनली. ही झाली आपलं हे झालं एल डी. सो एल डी इज होलली कम्प्लिटेड. सो एल डी आपलं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला मला एक बात सांगायची अजून पुन्हा ती बात लक्षात राहू द्या. काय तुम्हाला मला एक बात सांगायची लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तर सांगायचंच आहे पण ऑफ ऑर्डर फर्स्ट. आता हे तुम्हाला किती ऑर्डरचे दिसायला भेटत होते 2 ऑर्डर 3 ऑर्डर 4 ऑर्डर किती पण ऑर्डरचे होते ऑर्डर काही पण होती याची. परंतु लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 1 जर का हे जर असेल ना तर याला सॉल्व्ह करता येतं आपल्याला. कसं सॉल्व्ह करता येतं बर्नोलीचं जे की इक्वेशन आहे बर्नोलीच्या इक्वेशनवरून कसं इक्वेशन असतं त्याच्यावरती मोक्कार क्वेश्चन आहे. ठीक आहे तर ते तुम्हाला समजून सांगतो लक्षात घ्या. बात काय असते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर हे कशा पद्धतीने दिसतं ते असं दिसायला भेटेल बघा. समजा dy/dx प्लस समथिंग py इज इक्वल टू क्यू अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसायला भेटतात ते राईट का. तर याला काय म्हणतो आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द ऑर्डर 1 dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. सो याच्यामध्ये डिपेंडेबल फंक्शन कोणतं आहे तुम्ही म्हणणार y. डिपेंडेबल फंक्शन कोणतं आहे y. ओके बरोबर आहे. आता हे पी आणि क्यू काय आहे लक्षात घ्या. याच्यावरती बी क्वेश्चन विचारतात तुम्हाला. पी अँड क्यू काय असतं आपले तर पी अँड क्यू जे आहेत ना हे काय आहेत हे फंक्शन आहेत. तो पी अँड क्यू आर फंक्शन लिहून घ्या. हे पी अँड क्यू आर फंक्शन ऑफ व्हॉट फंक्शन ऑफ एक्स. ते पी अँड क्यू जे आहेत ना एक्समधले फंक्शन आहेत म्हणजे पीची व्हॅल्यू काय असू शकते काही पण साईन एक्स कॉस एक्समधलं काहीतरी फंक्शन किंवा पी आणि क्यूची व्हॅल्यू कॉन्स्टंट पण होऊ शकते. देअरफोर पी अँड क्यू आर द फंक्शन ऑफ एक्स और कॉन्स्टंट तो पी अँड क्यू कॉन्स्टंट होऊ शकतात किंवा फंक्शन ऑफ एक्स असू शकतात. अशा पद्धतीने पॅटर्न असतो हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 1. ठीक आहे ऑर्डर 1चा पॅटर्न आहे पण ते इक्वेशन आहे पण इक्वेशनला काय असतं सोल्युशन असतं. मग याचं सोल्युशन काय असणार याचं सोल्युशन या पॅटर्नचं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय काढावं लागतं तुम्हाला काढावं लागतं इंटिग्रेटिंग फॅक्टर. तुम्हाला काय काढावं लागतं इंटिग्रेटिंग फॅक्टर. तो इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्हाला काढावं लागतो. तो इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा काढतात आय एफ म्हणून मी दिली इंटिग्रेटिंग फॅक्टरला. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स. पी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे बघा. डिपेंडेबल आहे हा डिपेंडेबलला सोडून जो काही असतो ना आपला पी असतो तर इथे तुम्हाला इंटिग्रेशन पी डी एक्स अशा पद्धतीने लिहिता येईल. हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. काढता येईल का इंटिग्रेटिंग आपण उदाहरण सोडू. लक्षात आला का इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा काढतात ई रेज टू पॉवर पी डी एक्स आलं हो समजलं. चला आता सोल्युशन याचं सोल्युशन कसं काढणार. तो सोल्युशन कसं काढतो मी सोल्युशन वाय राईट का. सोल्युशन कसा काढतो मी वाय इंटू आय एफ y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर y इंटू आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू आय एफ डी एक्स प्लस सी. हे लिहून घ्या. तो y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू आय एफ डी एक्स प्लस सी. अशा पद्धतीने आपण या बर्नोली म्हणा नाही तर लिनियर डिफरन्शियल ऑफ फर्स्ट ऑर्डर अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करतो. बात लक्षात आली का. सो आजचं जेवढं काही होतं तेवढं मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे पण त्याच्यावरती क्वेश्चन कसे अप्लाय करतात. चला पीडीएफकडे या लवकर. पीडीएफकडे या. तुम्हाला जास्त काही सांगू शकणार तर नाही मी पण तरी पण तुम्हाला आयडिया देतो मी गणितं कशी असतात बघा. स्क्रीन दिसते का रे हो चला आता हो दिसते. पहिलंच उदाहरण टाकलं याचं आलं कशाचं लिनियर डिफरन्शियल ऑफ ऑर्डर 1. बघा बरं आता गंमत मला सांगा डिफरन्शियल इक्वेशन लिनियर डिफरन्शियल ऑफ ऑर्डर 1 जे मी शेवटी तुम्हाला शिकवलं आहे त्याच्या पॅटर्नमध्ये बसतंय का बघा बरं. बसतंय पण तुम्हाला तिथे बसवायची पण गरज नाही. का गरज नाही माहिती आहे का. सोपं आहे ते खूप जास्त. कसं सोपं आहे या dy/dt ला कसं लिहिता येतं माहिती आहे का. याला असं लिहिता येतं dy राईट का आणि प्लस 5y इज इक्वल टू 0 असं लिहिता येईल का या इक्वेशनला. राईट का. तुम्हाला तर अगोदर शिकवलं मी की dy/dt जो असतो तो dy/dt आपला काय असतो कॅपिटल टी असतो राईट. तो देअर असं लिहिता येईल. मग इथून तुम्ही काय करणार y कॉमन काढणार मध्ये काय दिसायला भेटणार d प्लस 5 इज इक्वल टू 0. यार इथं 5 ऑफ dy इज इक्वल टू 0 झालं रे. इथं कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन आलं. याचा अर्थ काय झाला बरं का. याचा अर्थ काय झाला तुम्हाला दिसायला भेटेल की 5 ऑफ d इज इक्वल टू 0 जर केला तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन तर डीची व्हॅल्यू किती येईल डीची व्हॅल्यू -5 येईल. मग डीचे रिअल रूट येत आहेत. मग रिअल रूट जर येत असेल तर कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन तुम्हाला काढता येतं. कसं काढतात तुम्ही वायसी ही सर्दी कोणाला झाली रे रे. सो वायसी इज इक्वल टू ई रेज टू पॉवर -5x C1 ई रेज टू पॉवर -5x अशा पद्धतीने काढणार. झाला वायसी. क्वेश्चन काय विचारतायत तुम्हाला मला पुसून घेऊ द्या.
क्वेश्चन काय विचारतं तुम्हाला की बघा हे व्यवस्थित लक्षात घ्या. उत्तर काय काढून झालं मी YC इज इक्वल टू C1 e टू पॉवर -5x. तुम्हाला क्वेश्चन काय विचारता येतो तो क्वेश्चन म्हणतोय तुम्हाला की वायची व्हॅल्यू 1 असेल कधी जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 टाकणार. कळालं का रे? y ऑफ 0 इज इक्वल टू 1चा मिनिंग काय होतं माहिती आहे का? y ऑफ 0चा मिनिंग असा होतो की एक्सची व्हॅल्यू जर का 0 टाकली तर वायची व्हॅल्यू तुम्हाला 1 भेटेल. बात कळाली का रे? हो. ठीक आहे. मग सिंपल आहे ना. मग तुम्ही काय काढलं होतं बरं? तुम्ही काढलं होतं YC इज इक्वल टू C1 e टू पॉवर -5x इथपर्यंत आपण आलो होतो. राईट. कंडिशन काय दिली तुम्हाला की वायची व्हॅल्यू 1 असेल जेव्हा एक्सची व्हॅल्यू मी 0 टाकणार. असं जर तुम्ही ते केलं ना ही कंडिशन टाकून तुम्हाला कॉन्स्टंट भेटून जातो म्हणजे C1ची व्हॅल्यू निघून जाते. मग C1ची व्हॅल्यू जर निघून गेली म्हणजे काय बरं का वायची व्हॅल्यू 1 टाकली इज इक्वल टू C1 e टू पॉवर -5 इंटू 0 म्हणजे 0 होऊन जाईल. e टू पॉवर 0 म्हणजे याचं उत्तर किती येईल 1. मग C1ची व्हॅल्यू किती येईल 1. मग C1ची व्हॅल्यू 1 उचलायची आणि पुन्हा याच्यामध्ये टाकून द्यायची. तेव्हा जाऊन तुम्हाला टोटल उत्तर भेटेल YC y इज इक्वल टू e टू पॉवर -5x. 5x असेल का ते नाही 5t असेल कारण की t इंडिपेंडंट आहे. x कसं काय घेतोय मी x नाही खाली t आहे. सो e टू पॉवर -5t हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं बात? हो. चला पुढे चला. e टू -5t ऑप्शन बी इज करेक्ट. आता बघा बरं पुढचं उदाहरण तुम्ही बघायला गेला त्या याला मी काय करतो थांब